नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला पण अशी थाळी खायची का? चला तर रेसिपी बघूया। इथे घेतलेली मिरची, लसूण, शेंगदाणे, मीठ आणि तेल। तर सुरुवातीला कढई ठेवलेली आहे, शेंगदाणे टाकून घेऊया। शेंगदाणे भाजून घेऊ आणि शेंगदाणे भाजून झाले तर आता पालक धुवून घेतलेली पहिला पण स्वच्छ पाण्याने। आता कढईत टाकून घेऊया। आता भाजी सुरुवातीला शिजवून घ्यायची। भाजी शिजवून घेण्यासाठी कढईत टाकलेली आपण पाणी काय टाकले नाही, पालकलाच पाणी सुटलेलं आहे एवढं। आता शेंगदाणे वाटून घेऊया, भाजी पण वाटून घेऊ, आपली शिजवून झाली होती। आता फोडणीसाठी तेल टाकले, मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडू द्यायची। आता इथे घेतलेली हिरवी मिरची, लसूण आणि मीठ टाकून घेतलेलं आहे बरं का, त्यातच कुटून घेतलं होतं। आणि आता टाकूया हळद। छान मिरची तळू द्यायची आपली। मिरची तळून झालेली। आता हे आपण भाजी वाटून घेतली होती शिजवून, त्यात टाकून घेऊया। आता भाजी हलवून घेऊया। आता भाजी हलवल्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता। एकदम पण पातळ नाही छान लागत, पण तुम्हाला जशी खायची तशी तुम्ही खाऊ शकता। आता उकळी आलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, हलवून घेऊ मस्त एकजीव होईपर्यंत। आणि आता त्याला उकळी येऊ द्यायची छान। आता वरण बनवण्यासाठी डाळ घेतलेली तर तुरीची, धुवून घेऊ स्वच्छ, पाणी ठेवलेलं आहे। आता डाळ त्यात टाकून घेऊया। आता डाळीचा लावूया कुकर आणि भात लावू। भात करण्यासाठी तांदूळ घेतलेला आहे, इथं कणीचं मी स्वच्छ धुतलंय बघा। आणि स्वच्छ धुवून ते पाणी ओतून पाणी टाकून घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ। आणि भाताचं पण कुकर लावूया आता। आणखीन थोडं मीठ टाकलेलं आहे मी। आणि डाळ शिजलेली आहे आपली, हळद टाकून घेऊ, चवीपुरतं मीठ। लसूण फोडणी देण्यासाठी लसणाचंच वरण करायचं आहे, तेल टाकून घेतलेलं आहे, लसूण टाकलाय, लसूण छान लाल होऊ द्यायचा। आता लाल झालेला आपली डाळ टाकून घेऊया। आता वरणाला मस्त अशी उकळी येऊ द्यायची। मस्त घट्ट झालंय वरण आपलं, उकळी आलेली आहे। आता भाकरी करण्यासाठी पीठ घेतलेलं आहे, इथं पाणी ओतून घेऊ। पाट्यावरच मळून घेतलेलं आहे पीठ, मस्त असं छान मळायचं, म्हणजे भाकर एकदम कशी छान मस्त फुगते अशी टमटमीत। आता गोळा घेतलाय पिठात। आता अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा, भाकर थापून घेऊ। भाकर आपली थापून झालेली। आता त्यावर टाकून घेऊ, त्यावर टाकून घेतलेले पाणी लावून घ्यायचं। पाणी लावून घ्यायचं, भाकर पलटून घ्यायची। आता मागणं छान अशी शेकलेली, आता बघा भाकर कशी फुगती मस्त। आता आपली भाकर फुगलेली आहे, आता टोपल्यात टाकून घेऊ। आता टोपल्यात टाकून घेतलेले दुसरी पण भाकर टाकून घेतलेले। अशाच प्रकारे सगळ्या भाकरी करून घ्यायच्या आपल्या का। अशा प्रकारे सगळ्या भाकरी करून घेतलेल्या आहेत। तयार आहे आपली थाळी खाण्यासाठी, पालकाची पातळ भाजी, वरण, भात, भाकर। कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून बघा आणि कमेंट करून